इस वक्त की सबसे बड़ी खबर सामने आ रही है महाराष्ट्र की राजनीति से। इस वक्त की सबसे बड़ी खबर राज ठाकरे से गठबंधन को लेकर उद्धव ठाकरे ने बड़ा बयान दिया है। राज ठाकरे के साथ गठबंधन के संकेत उद्धव ठाकरे ने दिए हैं और एक तरीके से औपचारिक ऐलान भी कहा जा सकता है। उद्धव ठाकरे ने दशहरा रैली के भरी मंच से कहा है कि हम दोनों साथ ही हैं। मैंने 5 जुलाई को ही कहा था कि हम साथ आए हैं साथ रहने के लिए। हम 5 जुलाई को ही साथ आ गए थे। राज ठाकरे से गठबंधन पर उद्धव ठाकरे का ये बड़ा बयान। उद्धव ठाकरे ने साफ कहा है कि हम मराठी को लेकर जो लगातार राजनीति हो रही है, मराठी के खिलाफ हम कुछ नहीं सह सकते। मराठी के लिए हम एक साथ आए हैं और एक साथ ही रहेंगे। हम हिंदी को हम पर थोपने नहीं देंगे। राज ठाकरे से गठबंधन पर क्या बोले हैं उद्धव ठाकरे, सुनिए। काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, आणि आता कोण बोललं रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही, आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय। आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांत रचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला। मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळाला, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल। तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला। भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली, पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती। ती मुंबई, मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, त्या सगळ्या मराठी द्वेषांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिंमत असेल तर हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार।